सो गुड मॉर्निंग. आणि ॲज वी डिसाइडेड की तुम्हाला जोपर्यंत लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स द्यायचे आहे, प्लस तुमचा मॅक्झिमम सिलेबस कंप्लीट करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ॲज आय थॉट की गुगल मीटवरती आपल्याला नेटवर्कचा थोडा इश्यू होतो आहे, भरपूर मुलांना नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो आहे आणि मीटिंग प्रॉपरली होत नाही आहे किंवा माझा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही आहे. तर मी डिसाईड केलं आहे की मी आता एक शॉर्ट व्हिडिओज बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर पहिले तुम्ही त्या व्हिडिओज रेफर करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा मीटिंग घेऊ तेव्हा 1 तासाच्या मीटिंगमध्ये तुमच्या जे पण काही क्वेरीज असतील, काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट्स असतील त्या टॉपिकबद्दल तर तुम्ही विचारायचे आहे. प्लस आय हॅव मेनी व्हिडिओज, खूप सारे व्हिडिओज आहे माझ्याकडे ज्याच्याकडून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर तेही मी तुम्हाला देणार, त्यांचे लिंक आहे माझ्याकडे यूट्यूबचे, तर तेही मी शेअर करणार. प्लस आपण एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करू ज्याच्यामध्ये आपण मीटिंगची बिफोर टायमिंग्स वगैरे मी त्याच्यावरती देणार आणि जे काही बी रिलेटेड नोट्स असतील मी त्या ग्रुपवरती शेअर करणार. तर आजपासून मी एक शॉर्ट व्हिडिओज बनवणार आहे तुमच्यासाठी. तर प्लीज रेफर करा आणि काहीही डाऊट्स असतील ते मला विचार. ओके. तर सब्जेक्ट तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. बेसिकली हा खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे कारण थ्रूआउट द करिअर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला कॉन्क्रीट हा शब्द नेहमीच वापरला जातो. त्याचे युजेस, त्याचे प्रॉपर्टीज आपल्याला नेहमीच गरज पडते. तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जा तर कोणत्याही कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला बघणार की बेसिक जे कंपोनंट असतो तो कॉन्क्रीट असतो. विदाऊट कॉन्क्रीट नो स्ट्रक्चर कॅन स्टँड. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आणि सब्जेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल्स आहेत ज्याच्याकडून तुम्हाला समजणार की प्रॉपरली जेव्हा आपण कॉन्क्रीट यूज करतो किंवा बिफोर कन्स्ट्रक्शन जेव्हा आपण कॉन्क्रीट प्रिपेअर करतो तो किती इम्पॉर्टंट आहे की प्रॉपर प्रपोर्शनमध्ये रेडी केला पाहिजे. तर दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. त्याच्यामध्ये आपल्याला 6 युनिट्स आहेत. मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला एक शॉर्ट इंट्रोडक्शन दिलं होतं कॉन्क्रीटमध्ये आणि खूप मुलं प्रेझेंट नव्हते, तर त्यांच्यासाठी मी परत एकदा रिपीट करते की व्हॉट इज कॉन्क्रीट. कॉन्क्रीट इज अ होमोजिनियस मिक्सचर. होमोजिनियस म्हणजे एकसारखा जो मिक्स केलेला असतो तसा मिक्सचर. त्याचे कंपोनंट्स कोणते कोणते असतात? बेसिक कंपोनंट्स आर सिमेंट, वॉटर, ॲग्रिगेट अँड सँड. तर त्याच्यामध्ये एक डिफरन्स आहे कोणती ॲग्रिगेट यूज होते. देर आर 2 ॲग्रिगेट्स, 2 टाइप्स ऑफ ॲग्रिगेट, दॅट इज फाईन ॲग्रिगेट अँड कोर्स ॲग्रिगेट. तो इन कॉन्क्रीट वी यूज कोर्स ॲग्रिगेट. कोर्स ॲग्रिगेट अँड फाईन ॲग्रिगेटचा इतकाच डिफरन्स आहे की एक सीव साईज आहे. तुम्हाला एक चाळणी जे आपण म्हणतो मराठीमध्ये, तर सीव साईज 4.75मधून जी पास होती दॅट इज फाईन ॲग्रिगेट अँड 4.75 वरती जी रिटेन्ड असती ती असते कोर्स ॲग्रिगेट. So basically there are 4 components, that is cement, sand, aggregate and water. So this is basic components of concrete. But it is very important की तुम्ही हे प्रॉपर प्रपोर्शनमध्ये घ्यायला पाहिजे. बिकॉज फॉर एक्झाम्पल जर तुम्ही घरात काही बनवताय, फॉर एक्झाम्पल पीठ मळताय, तुम्ही पोळी बनवता, पीठ मळता, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही सगळ्यांचे प्रॉपर इन्ग्रेडियंट्स नाही घेतले, मोजून नाही घेतले, तर एकतर ते खूप पातळ होईल किंवा घट्ट होईल. तसंच कॉन्क्रीटचं आहे. तर जेव्हा आपण एक्झाम्पल घेतो की जर आपण पीठ मळतो आहे तर पाणी जर आपलं जास्त झालं तर तो पातळ होईल. सेम एज कम्पेअर टू कॉन्क्रीटमध्ये जर वॉटर सिमेंट रेशोचा जर मेंटेन नाही ठेवला प्रपोर्शन तर तो फाईन पेस्ट होऊन जाईल आणि तो वर्केबल कंडिशनमध्ये नसणार. सो दिस इज वन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्क्रीट की जर तो वर्केबल नसला तर तुम्हाला यूज नाही करता येणार. तुम्हाला कोणत्याही प्लास्टरिंग सरफेसवरती किंवा कोणत्याही ब्रिक वॉलवरती तुम्हाला प्लेस नाही करता येणार. तुम्हाला इझिली प्लेस करायला तुम्हाला थोडे इश्यूज येतील. सो बेसिकली देर आर दिस फ्यू कंपोनंट्स. आणि तुमच्या चॅप्टर्समध्ये पुढे जे चॅप्टर्स आपण लर्न करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं आहे की जे कंपोनंट्स यूज केलेलं आहे म्हणजे पूर्ण युनिट्समध्ये जे बेसिक कंपोनंट्स आहे कॉन्क्रीटचे ते डिटेलमध्ये स्टडी केलेले आहे आपण. तर फर्स्ट चॅप्टर तुमचं असणार आहे सिमेंट. तर आता सिमेंटमध्ये तुमचा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि मटेरियल्समध्ये तुमचं झालेलं आहे सिमेंट. तर सिमेंट फक्त आपल्याला स्टडी करून नाही होणार किंवा सिमेंटचे कंटेंट्स काय आहे त्याच्यामध्ये स्टडी करून नाही होणार.
तर इनफॅक्ट आपल्याला स्टडी करावं लागेल की त्याच्यामध्ये टेस्ट कोणते कोणते आहे. म्हणजे इफ बिफोर युझिंग सिमेंट इन कॉन्क्रीट ॲज अ कॉन्क्रीट इन्ग्रेडियंट तुम्हाला सिमेंटचे टेस्ट घ्यावे लागतील. तो किती पर्सेंट सुटेबल आहे कॉन्क्रीटमध्ये ते आपल्याला बघावं लागेल. त्याचे खूप सारे टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही खूप हेवी रेनफॉल कंडिशनमध्ये जर तुम्ही कॉन्क्रीटिंग वर्क करताय तर तुम्हाला तिथे सिमेंट कोणता यूज करावा लागेल. किंवा तुम्ही रोड पेमेंट्समध्ये किंवा रोडवेज जर बनवताय तेव्हा तुम्हाला कोणतं सिमेंट यूज करावं लागेल. प्लस तुम्हाला जर खूप फास्ट कन्स्ट्रक्शन करायचं असेल विदिन लेस टाईम लिमिट तेव्हा तुम्हाला कोणतं सिमेंट यूज करावं लागेल. सो देर आर दिस टाईप्स ऑफ सिमेंट. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स आहेत की काही प्रॅक्टिकल टेस्ट आहे ज्याच्याकरून तुम्हाला समजणार की कोणता सिमेंट कन्स्ट्रक्शनसाठी युजफुल आहे किंवा कोणता सिमेंट चांगला आहे किंवा कोणता सिमेंट यूज करण्या योग्य नाही आहे. तर दिस विल बी सिमेंट चॅप्टर. देन सेकंड विल बी ॲग्रिगेट. मी आताच एक्सप्लेन केलं की देर आर 2 बेसिक टाईप्स ऑफ ॲग्रिगेट, दॅट इज फाईन ॲग्रिगेट आणि कोर्स ॲग्रिगेट. आणि कोर्स ॲग्रिगेट इज 4.75 रिटेन and fine aggregate is 1 which is passed through 4.75 mmC. So there are now types of aggregate. म्हणजे aggregate is basically stone, a crushed stone. So there are types of aggregate. Types of aggregate मध्ये तुम्हाला शेप्स, सायझेस आणि प्रत्येक जे शेप सायझेस आहेत त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला कोणत्या कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी कोणत्या ॲग्रिगेट यूज केले पाहिजे त्याचा पूर्ण स्टडी असणार. प्लस देअर विल बी टेस्ट ऑन ॲग्रिगेट की ॲग्रिगेटवरती कोणते कोणते टेस्ट अवेलेबल आहे आपल्याला तर तेही समजणार. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन किंवा ग्रेडिंग ऑफ ॲग्रिगेट आहे की जर तुमचे राऊंड शेपचे ॲग्रिगेट आहे ते किती अवेलेबल आहेत. तुम्हाला जर तुम्ही एक टेस्ट घेतली आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 kgचं प्रपोर्शनचं ॲग्रिगेट घेतलं आहे तुम्ही कॉन्क्रीट बनवण्यासाठी, कॉन्क्रीट मिक्स बनवण्यासाठी, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट करून ग्रेडिंग एक वेळा करावी लागेल एका प्रॅक्टिकलमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार की भरपूर एक जे क्वांटिटी असते देर इज 1 kg ऑफ ॲग्रिगेट तर त्याच्यामध्ये खूप सारे सायझेस आणि खूप सारे शेप्सचे ॲग्रिगेट अवेलेबल असतात. तर जे फाईन ॲग्रिगेट असतात किंवा जे टोटली सँड कंटेंटमध्ये असतात ते तुम्हाला निग्लेक्ट करून जे कोर्स ॲग्रिगेट पार्टमध्ये येतात ते तुम्हाला यूज करावं लागतं. इन शॉर्ट कोर्स ॲग्रिगेट इज ऑलवेज युज्ड इन कॉन्क्रीटवर. त्याच्यानंतर थर्ड चॅप्टर आहे तुमचा मिक्स डिझाईन. नाव ॲज आय हॅव गिवन एक्झाम्पल ऑफ फ्लोअर म्हणजे जेव्हा तुम्ही पीठ मळता तेव्हा तुम्हाला समजतं की किती कंटेंटमध्ये किती आपल्याला फ्लोअर पाहिजे म्हणजे पीठ पाहिजे किंवा पाणी पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी मीठ टाकता. तो दिस इज बेसिक स्टडी ऑफ कॉन्क्रीट. तर तुमचा थर्ड असणार आहे कॉन्क्रीट बेसिकली. त्याच्या नेसेसिटी असणार आहे सुपरविजन, त्याला प्लेस कसं करायचं, त्याला ट्रान्सपोर्ट कसं करायचं. त्याच्यानंतर वॉटर सिमेंट रेशो आहे मेन आहे की तुम्ही वॉटर टू सिमेंटचा रेशो किती मेंटेन ठेवायचा. दिस विल ऑल स्टडी इन थर्ड चॅप्टर ऑफ कॉन्क्रीट. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे दॅट इज फोर्थ चॅप्टर कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. आता व्हॉट इज कॉन्क्रीट मिक्स डिझाईन. आता तुम्ही ठरवलं आहे, तुम्हाला माहीत पण पडलं आहे की कॉन्क्रीटमध्ये तुम्हाला बेसिक कंपोनंट्स कोणते कोणते यूज करायचे आहे. बट देर इज फिक्स प्रपोर्शन ऑफ इट. तर हा रेशो 2:3:4 किंवा 1:1.5:3 मध्ये या प्रकारे डिवाईड केला जातो. तो व्हॉट इज 1, व्हॉट इज 1.5 अँड व्हॉट इज 3 हिअर. तर असे बेसिक जे ॲग्रिगेटसाठी इन्ग्रेडियंट्स घेतो आपण कॉन्क्रीटसाठी तर ते किती प्रपोर्शनमध्ये घेतले पाहिजे असा एक फिक्स मिक्स डिझाईन आहे आपल्याला IS फॉर ॲज पर अकॉर्डिंग टू IS. तर ते आपल्याला स्टडी करायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर कॉन्क्रीटवरती पण टेस्ट आहे. आता तुम्ही कॉन्क्रीट फॉर्म केलेला आहे, सिमेंटचा स्टडी केला आहे, ॲग्रिगेटचा स्टडी केला आहे, प्लस आता वॉटर कंटेंट पण स्टडी केलेला आहे. तर त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला फायनली कॉन्क्रीट बनवायचं आहे तुम्हाला क्यूब्स बनवावे लागतील, तुम्हाला ते क्यूब्स टेस्ट करावे लागतील. तर जेव्हा फायनली तुम्हाला क्यूब बनवायचं आहे किंवा कॉन्क्रीट बनवायचं आहे तेव्हा तुम्हाला या सगळ्यांचे प्रॉपर इन्ग्रेडियंट्स कंटेंट्स माहीत पाहिजे किंवा वॉटर किती लिटर पाहिजे, सिमेंट किती ग्राम पाहिजे, किती केजीज पाहिजे, ॲग्रिगेट किती केजीज पाहिजे. सो दिस इज मिक्स डिझाईन. तर याच्यानंतर जेव्हा तुम्ही कॉन्क्रीट फॉर्म करणार, क्यूब्समध्ये फॉर्म करणार तर त्याचं पण टेस्टिंग होणार की नाव युअर क्यूब इज फॉर्म किंवा कॉन्क्रीट फॉर्म झालेला आहे तर त्याच्यावरती पण टेस्टिंग होणार की क्रशिंग स्ट्रेंथ होईल. त्याच्यानंतर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आपण घेतो आहे. त्याच्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ घेतो. तो दीज आर फॉलोइंग टेस्ट ऑन कॉन्क्रीट. आणि त्याच्यानंतर चॅप्टर आहे क्वालिटी कंट्रोल ऑफ कॉन्क्रीट.
आता क्वालिटी कंट्रोल ऑफ कॉन्क्रीटमध्ये तुम्ही काय म्हणणार की जेव्हा कॉन्क्रीटिंग ऑपरेशन्स स्टार्ट असतात म्हणजे बॅचिंग इन शॉर्ट, जेव्हा आपण साईटवरती नॉर्मली खाली मिक्स करत असता तर तेव्हा आपण कोणते ऑपरेशन्स किंवा कोणते काळजी घेतली पाहिजे. तर फॉर एक्झाम्पल मिक्सिंग कसं केलं पाहिजे, प्रॉपर मिक्सिंग कसं होतं, त्याचं ट्रान्सपोर्ट त्या कॉन्क्रीट मिक्सिंगपासून त्याच्यानंतर साईटपर्यंत कसं घेऊन जायचं, प्रॉपरली ट्रान्सपोर्ट कसं करायचं, तो प्लेसिंग कसं करायचा, त्याला कॉम्पॅक्शन कसं करायचं, क्युरिंग कसं करायचं. सो दिस विल बी इन क्वालिटी कंट्रोल ऑफ कॉन्क्रीट. त्याच्यानंतर इफ वन्स द कॉन्क्रीटिंग इज डन, त्याच्यानंतर तो हार्ड सरफेस, वी आर गेटिंग द हार्ड सरफेस, तर त्याच्यानंतर त्याची काळजी कशी घ्यायची. फॉलोइंग फॉर्म वर्क्स, डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्म्स, बीम्समध्ये, स्लॅबमध्ये, कॉलम्समध्ये प्लेस करताना व्हॉट केअर वी शुड टेक. ठीक आहे. So this will be in quality control of concrete. And last will be chemical admixture of concrete, that is special concrete, extreme weather concrete. Now there is one more component of concrete, that is admixture. Now why admixtures are required? Now if we see की जर आपल्याकडे एक प्रॉपर प्रपोर्शनमध्ये तुम्ही घेतलं आहे बट दॅट इज एक्स्ट्रीम वेदर कंडिशन्स आहे, तर तुमचं जर कॉन्क्रीट तो फुलफिल नाही केलं, त्या कंडिशन्सला जर तुमचा कॉन्क्रीट फुलफिल नाही केला तो इट इज डिफिकल्ट की तुमच्या पुढे त्या स्ट्रक्चरला काहीतरी क्रॅक्स फॉर्म होतील, काहीतरी प्रॉब्लेम्स येतील. सो इट इज इम्पॉर्टंट टू ॲड सम ॲडमिक्स्चर. तो लास्ट चॅप्टर आहे तुमचा ॲडमिक्स्चर. आणि काही स्पेशल कॉन्क्रीट्स आहेत की जे पर्टिक्युलर जिथे काम होणार, किंवा आता एक्झाम्पल दिलं होतं रेनफॉल कंडिशन्समध्ये किंवा हेवी कॉन्क्रीटिंग वर्कमध्ये किंवा रोडवेज पेमेंट्सवरती जेव्हा होतं, इवन इन एअरफील्ड्स जेव्हा एअरपोर्ट्सवरती रोड बनवता तेव्हा काहीतरी एक स्पेशल कॉन्क्रीट यूज होतो. तो दॅट विल बी स्टडीड इन लास्ट चॅप्टर. ओके. सो ॲज हॅव एक्सप्लेन की तुमचा पूर्ण कोर्स 6 युनिटचा असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला मायक्रो प्रोजेक्ट्स असणार आहे, ते टॉपिक मी तुम्हाला व्हॉट्सअप करेन. त्याच्यानंतर तुमचे प्रॅक्टिकल्स होणार. आता या सिच्युएशनमध्ये आपण जास्तीत जास्त लेक्चर कवर करण्याचा प्रयत्न करू आणि जेव्हा कॉलेज स्टार्ट होईल तेव्हा तुमचे प्रॅक्टिकल्स होतील. तो देर विल बी 15 प्रॅक्टिकल्स आणि ते प्रॅक्टिकल्स बेस असणार तुमच्या सिमेंट कॉन्क्रीट ॲग्रिगेटवरती. तर त्याच्या अगोदर जर आपल्याला प्रॅक्टिकल परफॉर्म नाही करता येते तर आपण थोडे व्हिडिओज बघून त्याचा एक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. तर मी तुम्हाला प्रत्येक चॅप्टर नंतर, आता जर सिमेंट चॅप्टर जर आपला कंप्लीट झाला तर त्याच्यावरती मी तुम्हाला व्हिडिओज दाखवेन. प्लस देर आर मेनी कंटेंट्स की आता तुम्हाला समजणार नाही की कोणता टाईप ऑफ सिमेंट कुठे यूज होता, बिकॉज आता बेसिक आहे आणि तुम्ही फर्स्ट इयर टू सेकंड इयरमध्ये आले, तर दिस इज व्हेरी न्यू फॉर यू. तर तुम्हाला मी फोटोज दाखवायचा प्रयत्न करेन, इमेजेस थ्रू कन्वे करायचा प्रयत्न करेन की कोणत्या कोणत्या टाईपचे सिमेंट्स असतात किंवा सिमेंटचे बॅग्सवरती जे बी लेबल्स असतात ते कसं ओळखायचं, विच टाईप ऑफ सिमेंट इज यूज इन विच टाईप ऑफ कॉन्क्रीटिंग वर्क. आणि त्याच्यानंतर ॲग्रिगेट, टाईप्स ऑफ ॲग्रिगेट, मी आता सांगितले की शेप्स ऑफ ॲग्रिगेट, टाईप्स ऑफ ॲग्रिगेट्स असणार आहे. तर हे सगळे तुम्हाला प्रॅक्टिकली आता बाहेर बघता येणार नाही किंवा प्रॅक्टिकल नाही होणार, तर मी तुम्हाला ॲज फेस टू फेस तुम्हाला मी सांगू नाही शकणार. तर मी ट्राय करेल की व्हिडिओज थ्रू तुम्हाला आणि फोटोज थ्रू तुम्हाला मी कन्वे करेल की विच टाईप्स ऑफ सिमेंट्स अँड ॲग्रिगेट्स आर यूज. आणि प्लस कॉन्क्रीटचे बी काही प्रॅक्टिकल्स आहेत माझ्याकडे अवेलेबल आहेत, ते यूट्यूब लिंक मी तुम्हाला शेअर करेल. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक लेक्चर घेऊ. आता रूल आहे एक छोटासा की तुम्हाला प्रत्येक लेक्चरच्या अगोदर मी ही लिंक पाठवणार आहे आणि ज्या दिवशी लेक्चर असणार आहे तुम्हाला त्या दिवशी पण प्रेझेंट राहायचं आहे. प्लस ज्या दिवशी लेक्चर असणार त्या दिवशी मागच्या व्हिडिओची आपण पूर्ण क्वेरीज, काही क्वेश्चन आन्सर्स असतील तुम्हाला नाही समजणार ते आपण डिस्कस करणार आणि आपण मी नोट्स पण पास करणार तुम्हाला. तर ते नोट्स कंप्लीट करायचे आणि त्याच्यामध्ये काही डाऊट्स असणार तर मला मेसेज करा. ठीक आहे.